नमस्कार. मॉड्यूल 7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आधीच्या मॉड्यूलमध्ये आपण माईक लॉंगची 10 मेथोडॉलॉजिकल प्रिन्सिपल्स पाहिली, त्याबद्दल चर्चा केली. या मॉड्यूलमध्ये आपण टी बद्दल काही कॉमन मिसअंडरस्टँडिंग्ज जे आत्तापर्यंतचा टी-बी-एल-टीचा रिसर्च ज्या क्लासरूम्समध्ये झालेला आहे, जगाच्या पातळीवर एशियामध्ये झालाय, युरोपमध्ये झालाय, साऊथ अमेरिकेत झालेला आहे, ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे, अमेरिकेत होत आहे. अ, अशा वेगवेगळ्या क्लासरूम्समध्ये वेगवेगळ्या लर्नर्स सोबत, हेरिटेज लँग्वेज लर्नर्स सोबत, फॉरेन लँग्वेज लर्नर्स सोबत डायव्हर्स सेटिंगमध्ये रिसर्च करताना ह्या ज्या आपण काही मिसअंडरस्टँडिंग्सवर चर्चा करणार आहोत, ह्या पुन्हा-पुन्हा रिपिटेटिव्ह टीचर्सकडनं ऐकायला मिळाल्या आणि त्यावर रॉड एलिस नावाचा ऑस्ट्रेलियाचा एक रिसर्चर आहे. त्याने चक्क एक पेपर पब्लिश केला, ज्या पेपरमध्ये त्याने या वेगवेगळ्या मिसअंडरस्टँडिंग्सबद्दल चर्चा केली आहे. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो ह्यातल्या काही मिसअंडरस्टँडिंग्स ज्या आपल्या शाळेशी जोडल्या जाऊ शकतात, त्याविषयी चर्चा करणार आहोत. तर अर्थात एक बेसिक मुद्दा, की मिसअंडरस्टँडिंग हे आपल्याला का महत्वाच्या आहेत? का हे एक अख्खं मॉड्यूल आपण त्यावर डेडिकेट करतोय? तर ह्याचं कारण असं आहे, की टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंगचे आपण आत्तापर्यंत जे व्हिडिओ पाहिले, त्यावरनं काही वेळेला शिक्षकांचा असा पूर्वग्रह होण्याची शक्यता आहे, ज्यात "अरे, टास्क बेस्ड लँग्वेज टीचिंग म्हणजे ग्रामर फारसं महत्वाचं नाहीये." किंवा हे खूपच डिफिकल्ट आहे आपल्या सेटिंगमध्ये ॲक्चुअल इम्प्लाय करण्यासाठी किंवा अरे मग आपल्याला शाळेचं जे पुस्तक आहे ते तर वापरताच येणार नाही, फक्त टास्कच करायचे असतील तर. किंवा अरे या पद्धतीने शिकवलं तर आपल्याला सिलेबस कंप्लीट होणार नाही. हे फक्त ॲडव्हान्स लेव्हलच्या लर्नर्ससाठीच उपयुक्त होऊ शकतं. किंवा ॲक्चुअल आपल्या क्लासरूममध्ये जिथे कदाचित आपल्याकडे पॉवर पॉइंट्स नसतील, रिसोर्सेस नसतील, बेसिकली फॅसिलिटीज ज्या एक नॉर्मल शाळेतल्या शिक्षकांकडे असतात, त्या सगळ्या नसतील. त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे कठीण होईल. हे सगळे पूर्वग्रह किंवा ह्यापैकी काही पूर्वग्रह जर आपल्या मनात असतील, तर हा व्हिडिओ आपल्याला त्यासाठी मदत करेल. अजून एक गोष्ट सांगायची अशी, की टी ही काही रिजिड मेथड नाहीये. आपल्या कॉन्टेक्स्टनुसार ती अडॅप्ट करता येण्यासारखी मेथड आहे आणि आपल्या मराठी शाळेला कम्युनिटी बेस्ड क्लासरूममध्ये आपण छोटे, मीनिंगफुल आणि प्रॅक्टिकल टास्क कसे वापरता येतील, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि या दृष्टीने आपण चर्चाही करू. तर पहिलं जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते म्हणजे अ, कुठलीही आपण क्लासरूममध्ये एखादी ॲक्टिव्हिटी करणं, म्हणजे त्याला आपण टास्क हे नाव देणं. आणि टी-बी-एल-टीमध्ये टास्कला खूप स्पेसिफिक फीचर्स आपण डिस्कस केलेली आहेत, ज्यामध्ये टास्कचा फोकस हा मीनिंग वरती असतो. स्टुडंट्स लँग्वेज वापरून काहीतरी अचीव्ह करण्याचा, काहीतरी गोल कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. त्यात कम्युनिकेशनची गरज असते. स्टुडंट्स फक्त करेक्ट उत्तर देतील असं नाही. म्हणजे बेसिकली ॲक्युरसी बरोबर फ्लुएन्सी ही पण तितकीच महत्वाची आहे. ज्यात स्टुडंट्स काही वेळेला एक्सप्लेन करतात, गेस करतात, काही वेळेला काहीतरी क्रिएट करतात, एखादी माहिती शेअर करतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून क्लासमधली केलेली प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही टास्क होत नाही. टास्क तुमच्या ॲक्टिव्हिटीला टास्कचं स्वरूप देण्यासाठी रिसर्चमध्ये केलेल्या ह्या ज्या काही टास्कच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या पूर्ण होण्याची आपल्याला गरज आहे. आणि उदाहरणार्थ मी हे एक उदाहरण दिलंच आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये हे डिस्कस केलं होतं. गाळलेल्या जागा भरा, नातेवाईकांची नावं किंवा जोड्या लावा. ही ॲक्टिव्हिटी झाली, हा टास्क नाहीये. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललोय, की ॲक्टिव्हिटी चुकीच्या आहेत का? तर नाही. पण ॲक्टिव्हिटीला टास्क म्हणणं ही एक आपण गल्लत होऊ शकते आणि त्यासाठी आपण ह्या पहिल्या मिसअंडरस्टँडिंग वरती बोलायचं ठरवलंय. अर्थात ॲक्टिव्हिटीचा बऱ्याच वेळेला, बहुतांशी वेळेला उपयोग हा ॲक्युरसी डेव्हलपमेंटसाठी केला जाऊ शकतो आणि टास्क ही गोष्ट आपल्याला फ्लुएन्सी ॲज वेल ॲज ॲक्युरसी या दोन्ही गोष्टींसाठी वापरता येऊ शकते. दुसरं मिसअंडरस्टँडिंग हे असं आहे, की अरे टी म्हणजे आपल्याला ग्रामर कुठेतरी बॅक सीटला येतंय. ग्रामर आपल्याला शिकवायला वेळच नाही मिळणार का? किंवा ग्रामर शिकवायचंच नाही का? तर टी मध्ये आपण म्हटलं तसं, की ग्रामर हे महत्वाचं आहे.
प्रत्येक लँग्वेज एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये ग्रामर महत्वाचं आहे. फक्त आपली शाळा किंवा टीबीएलटी पुरतं ते मर्यादित नाहीये. म्हणून प्रत्येक वेळेला म्हणजे ग्रामर हे स्टुडंट्सना टास्क कंप्लीट करण्यासाठी लागतं आणि तो टास्क कंप्लीट करताना ते मिनिंगफुल पद्धतीने कसं वापरता येईल यासाठी आपण ग्रामरचा विचार करू शकतो. आणि अर्थात टास्क नंतर जे कॉमन एरर्स होतात मुलांचे त्यावर फोकस करू शकतो. त्या चुका ज्या असतात त्या ग्रामरची जोड घेऊन आपण रिव्ह्यू करू शकतो. पुन्हा पुन्हा ग्रामरची तिथे प्रॅक्टिस आपण करू शकतो. आणि त्यामुळे टीबीएलटी हे ग्रामरला काढून टाकत नाही, पण ते ग्रामरला कम्युनिकेशनशी जोडण्यासाठी मदत करतं. तिसरं एक मिसअंडरस्टँडिंग असं आहे, की टीबीएलटी म्हणजे फक्त स्पीकिंग किंवा स्पोकन फ्लुएन्सी बद्दल आपण बोलतोय. कारण आपण भरपूर वेळा कम्युनिकेशन हा शब्द वापरतो आणि एक पटकन डोक्यात विचार येतो, की अरे कम्युनिकेशन म्हणजे इट इज गोइंग टू बी ओरल फ्लुएन्सी. पण टास्क हा रीडिंग, लिसनिंग, स्पीकिंग आणि रायटिंग या चारही स्किल्समध्ये डेव्हलप करता येतो. रादर त्याला 2 वेगवेगळी नावं सुद्धा आहेत, की इनपुट बेस्ड टास्क आणि आउटपुट बेस्ड टास्क. इनपुट बेस्ड टास्क म्हणजे स्टुडंट्स एखादी गोष्ट ऐकतात किंवा वाचतात आणि त्या ऐकलेल्या किंवा वाचलेल्या माहितीच्या आधारावर काहीतरी पूर्ण करतात. उदाहरणार्थ टीचर एखादा छोटा मेसेज मराठीत मुलांना ऐकवू शकतात, की रविवारी कार्यक्रम 10:30 वाजता सुरू होईल. कृपया मुलांनी वेळेवर यावे. कार्यक्रमाला येताना ह्या 4 गोष्टी घेऊन याव्यात. हा मेसेज ऐकल्यानंतर मुलं कार्यक्रमाची वेळ कुठली आहे? किती वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे? अरे, कार्यक्रमाला काय-काय घेऊन यायचंय? ह्याची उत्तरं देणं हाही एक टास्क आहे. कारण ह्यामध्ये मुलांनी काहीतरी ऐकलंय किंवा त्यांनी काहीतरी वाचलंय आणि त्याच्याशी त्यांचं कॉम्प्रिहेन्शन चेक क्वेशन्स व्हिच आर व्हेरी रिअलिस्टिक, की ह्या गोष्टी आपण म्हटलं तसं, की ह्या रिअल लाईफशी कनेक्टेड आहेत. हे रिअल लाईफमध्ये होऊ शकतं. तुम्ही त्यांना एखादी आता ॲडव्हान्स लर्नर्स असतील, तर त्यांना एखादी बातमी ऐकवू शकता. एखादा YouTubeचा 30 सेकंदाचा व्हिडिओ दाखवू शकता आणि त्याच्यावर प्रश्न विचारू शकता. आणि त्या प्रश्नांची उत्तरं खूप मोजक्या शब्दात देता येतील, असेही प्रश्न विचारू शकता. जिथे लिसनिंग आणि रीडिंग हा टास्कचा मुख्य फोकस असतो आणि अर्थात आउटपुट बेस्ड टास्क म्हणजे जिथे तुम्ही स्पोकन फ्लुएन्सी किंवा रिटन फ्लुएन्सी थ्रू टास्क कंप्लीट करता. सो सांगण्याचा उद्देश की टीबीएलटी म्हणजे फक्त स्पीकिंग नाही. टीबीएलटी हे वेगवेगळ्या भाषेच्या ज्या चारही स्किल्स आहेत त्या 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 चारही स्किल बरोबर आपल्याला जोडता येईल. चौथं मिसअंडरस्टँडिंग असं आहे की टीबीएलटी या पद्धतीतनं शिकवताना टीचरची भूमिका काही प्रमाणात कमी होते. म्हणजे काही शिक्षकांना असं वाटू शकतं, की अरे आपण फक्त टास्क द्यायचा आहे आणि ते टास्क सगळे स्टुडंट्स करणार आहेत आणि मग आपण नंतर फक्त फीडबॅक देण्यासाठी त्यांना मदत करायची आहे. म्हणजे आपला रोल हा तेवढाच आहे. तर असं नाहीये. ॲक्चुअली टीबीएलटीमध्ये टीचरचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते टास्क निवडणं, आपल्या स्टुडंट्सच्या लेव्हलप्रमाणे तो अप्रोप्रिएट आहे का? किंवा तो कसा अडॅप्ट करता येईल? सिलेबसमधला कुठला टॉपिक टास्क बरोबर कशा पद्धतीने जोडता येईल? आपण तो टास्क करण्यापूर्वी मुलांना काय प्रकारे इनपुट अवेलेबल करून देतोय? काय प्रकारे माहिती देतोय? काय मॉडेल दाखवतोय? कित्येक वेळेला टीचर्स टास्क कंप्लीट करण्यासाठी ॲक्चुअली टीचर्स तो टास्क कंप्लीट करून त्याचं एक मॉडेल करून दाखवतात, की मुलांना कळतं, की अच्छा धिस इज द आउटकम. धिस कुड बी वन ऑफ द आउटकम. आणि मग ते त्यांची क्रिएटिव्हिटी वापरून तो टास्क पूर्ण करतात. टीचर्स मुलांना सेंटेन्स स्टार्टर्स देऊ शकतात, वर्ड बँक देऊ शकतात. मुलं जेव्हा टास्क करत असतात, म्हणजे ते पेअर ॲक्टिव्हिटी करत असतील, ग्रुप टास्क करत असतील, त्यावेळेला टीचरचा रोल हा प्रचंड इम्पोर्टंट असतो, ज्याच्यात टीचर हा एक ऑब्झर्व्हरचं काम करतो. मुलं जिथे अडत असतील, तिकडे तुम्ही त्यांना एक क्विक सपोर्ट जिथे शक्य असेल तिथे देऊ शकता किंवा त्यांच्या काही मिस्टेक्स होत असतील, तर त्यावेळेला त्यांना न अडवता त्या मिस्टेक्स कुठेतरी नोट डाउन करू शकतात. जेणेकरून टास्क कंप्लीट झाल्यावरती त्या मिस्टेक्स तुम्ही एकत्र ते एरर एकत्र रिव्ह्यू करू शकता. त्या एररशी जोडून फीडबॅक देऊन ग्रामरचा टॉपिक असेल किंवा जो कुठला टॉपिक असेल, ते टॉपिकही रिव्ह्यू करू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर टी या पद्धतीने शिकवताना टीचरची जी बाजू आहे ती म्हणजे
साईड ट्रॅक न होता टीचरची भूमिका ही अधिकाधिक पद्धतीने पर्पजफुल होते. पाचवं मिसअंडरस्टँडिंग असं आहे की टीबीएलटी हे फक्त ऍडव्हान्स लर्नरसाठी आणि मी खूप वेगवेगळ्या रिसर्च कॉन्टेक्स्टमध्ये रिसर्च केल्यानंतर शिक्षकांचे जे इंटरव्ह्यूज घेतले जातात, सर्वे घेतले जातात, त्यात शिक्षकांनी हे सांगितलं की अरे माझी मुलं खूपच बेसिक आहेत, मग त्यांना ऍडव्हान्स लर्नरसाठीच ही पद्धती आहे का? तर बेसिक लेवलच्या स्टुडंट्ससाठी सुद्धा टास्क आपण डेव्हलप करू शकतो. त्यांना अधिकाधिक सपोर्ट लागतो. त्यांना येस नो क्वेश्चन्स देऊ शकतो. त्यांना मोठी मोठी प्रेझेंटेशन करता येणार नाहीत, पण ते काही गोष्टी चूज करू शकतात. पॉइंट आउट करून काही दाखवू शकतात. काही गोष्टी मॅच करू शकतात. शॉर्ट आन्सर्स पद्धतीने उत्तर देऊ शकतात. सिंपल एखादा मेसेज असतो तो कम्प्लीट करू शकतात. सो टास्क डिफिकल्टी जी आहे ती आपल्याला ऍज अ टीचर म्हणून ऍडजस्ट करता येते. उदाहरणार्थ ऍडव्हान्स स्टुडंटसाठी माझ्या मते हा पर्याय चांगला आहे, कारण असं म्हणून टास्कचं काहीतरी आउटपुट असू शकतं. पण बिगिनर लर्नरसाठी मला हे आवडतं किंवा मला हे नाही आवडत. हे त्यांचं आउटकमही टास्कसाठी रेलेव्हंट असू शकतं. बेसिकली पुन्हा एकदा एक नटशेलमध्ये सांगायचं झालं तर टीबीएलटी फक्त फ्लुएंट स्टुडंटसाठीच आहे. ही एक मिसकन्सेप्शन आहे. योग्य सपोर्ट दिला तर बिगिनर लर्नर सुद्धा लँग्वेज मिनिंगफुली वापरण्यासाठी त्याचा लँग्वेजचा उपयोग करू शकतात. आणि 6वं मिसअंडरस्टँडिंग जे आपण आता इथे बोलतोय त्याचा अर्थ पुन्हा एकदा की टीबीएलटी म्हणजे टेक्स्टबुक फॉलो करायचं नाही, सिलेबस वापरायचा नाही. तर सुरुवातीच्या काळातला जो टीबीएलटी मधला रिसर्च होता त्यात भरपूर वेळा हे सांगितलं गेलं की हो, टेक्स्टबुकची गरज नाहीये, फक्त टास्क करत करत मुलं शिकू शकतात. आणि हे काही अंशी खरं असलं तरी सुद्धा काही क्लासरूम्समध्ये टेक्स्टबुक्स एक्झिस्टिंग आहेत. मुलांनी ती विकत घेतली आहेत किंवा त्यांच्या करिक्युलम पद्धतीप्रमाणे त्यांना ती विकत घेणं हे गरजेचं आहे. मग अशा क्लासमध्ये टीबीएलटी वापरूच शकत नाही का? तर असंही नाही. आपल्या मराठी कॉन्टेक्स्टमध्ये मुलांना सिलेबस फॉलो टीचर्सना सिलेबस फॉलो करायला लागतो. त्या सिलेबसमध्ये काही टॉपिक्स आहेत, टेक्स्टबुक चॅप्टर्स आहेत, एक्झाम प्रिपरेशन आहे. या सगळ्याचा विचार करावा लागतो. आणि गेल्या काही वर्षातला जो टीबीएलटीतला रिसर्च आहे तो या सिलेबस कॉन्सेप्टच्या विरोधात नाहीये. कारण रिअलिस्टिकली विचार केला तर बहुतांशी लँग्वेज क्लासरूम्समध्ये टेक्स्टबुक आणि सिलेबसची जोड असतेच असते. त्यावेळेला सिलेबस टॉपिकला आपण मिनिंगफुल कशा पद्धतीने बनवू शकतो हा विचार करणं गरजेचं आहे. आणि तेच एक्झॅक्टली आपण आपलं जेव्हा टास्क इम्प्लिमेंटेशन फेज आपले सुरू होईल तेव्हा ते करणार आहोत. पुस्तकाची जोड घेऊन, सिलेबसची जोड घेऊन टीबीएलटी पद्धतीने कसं शिकवायचं हे चित्र तुम्हाला तेव्हा अधिक जवळून पाहता येईल. आणि काही उदाहरण द्यायचे झाले तर अंक हा जर आपल्या सिलेबस मधला टॉपिक असेल तर क्लासमध्ये आपण एखादा सर्वे कंडक्ट करू शकतो. जिथे मुलांना अंक वापरता येतात एका मिनिंगफुल पद्धतीने. नातेवाईक हा टॉपिक असेल तर गेस द रिलेटिव्हचा गेम जो आपण डिस्कस केला तो खेळू शकतो. वेळ किंवा घड्याळ हा जर टॉपिक असेल तर त्यासाठी आपण एखादा पिकअप मेसेज एकतर वाचायचा आणि त्याचं कॉम्प्रिहेन्शन कळायचं किंवा तो लिहायचा की वेन शुड बी लिव्ह, किती वाजता निघायचंय, कुठे पोचायचंय. जिथे घड्याळ आपण ऍक्च्युअल रिअलिस्टिक वापरतो तसा एखादा टास्क क्रिएट करू शकतो. नैसर्गिक संकटे हा जर टॉपिक असेल तर त्यासाठी नैसर्गिक संकट आय थिंक लेव्हल 5चा हा टॉपिक आहे. पण नैसर्गिक संकट आली तर काय करता येईल त्यासाठी एखादं सेफ्टी ब्रोशर किंवा एखादं सेफ्टीसाठी काय म्हणतात ना, एक ब्रोशर किंवा पोस्टर किंवा एखादी न्यूज छोटीशी तसं काहीतरी करू शकतो. जेणेकरून आपल्या सिलेबस मधले टॉपिक हे जास्तीत जास्त मुलांना रिअलिस्टिक पद्धतीने भाषेच्या स्वरूपात भाषा वापरून कसे शिकता येतील हा आपला प्रयत्न आहे. आणि या मॉड्यूलचा ओव्हरऑल टेक अवे हाच आहे की टीबीएलटी बद्दल अनेक मिसअंडरस्टँडिंग्स दूर जर झाल्या तर हा अप्रोच अधिकाधिक प्रॅक्टिकल आणि मॅनेजेबल वाटू शकतो. अर्थात कुठलाही अप्रोच तुम्ही जोपर्यंत ऍक्च्युली ट्राय करत नाही तोपर्यंत तुमच्या मनात काही शंका असणं, पूर्वग्रह असणं हे खूप नॅचरल आहे. आणि त्यासाठीच मी सगळ्यांना माझा ईमेल ॲड्रेस तुमच्याकडे आहेच, पण कुणालाही कुठल्याही टॉपिक बद्दल जर मदत हवी असेल
तर आय एम ऑलवेज रेडी की तो टॉपिक आपण टास्क थ्रू आपल्या मुलांच्या गरजांचा विचार करून कसा कन्वर्ट करू शकतो ह्यावर आपण चर्चा करू शकतो. आणि हे बोलून आपलं हे 6वं मॉड्यूल आपण इथे थांबवूया. सॉरी 7वं मॉड्यूल इथे थांबवूया. 8व्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला व्हिडिओ नाही आहे. सो दिस इज ॲक्चुअली द लास्ट व्हिडिओ दॅट विल बी वॉचिंग. 8वं मॉड्यूल हे जास्त तुमचं आत्तापर्यंतचे व्हिडिओज बघून लर्निंग काय शेअर करता येईल, काय तुम्हाला अजूनही प्रश्न असतील त्या संदर्भात आहे. सो 8व्या मॉड्यूलमध्ये डिस्कशन पोस्टमध्ये मी तुम्हाला भेटीन. हे सगळे व्हिडिओज कंप्लीट केल्याबद्दल तुमचे मनापासनं आभार. थँक यू सो मच आणि आय होप की तुमच्या एक्सपिरियन्स तर तुमच्या सगळ्यांकडे आहेच, एक्सपर्टीज सुद्धा तुमच्या सगळ्यांकडे आहेतच. फक्त भाषा कशी शिकवायची, कुठल्या वेगळ्या पद्धतीने टी-बी-एल-टी नुसार कशी शिकवायची, या बाबतीत तुमच्या माहितीत थोडीफार माझ्याकडनं जर मदत झाली असेल, तर नक्की मला त्याचा आनंद होईल. आणि थँक यू सो मच. पुन्हा एकदा काही अडचण असेल, काही कुठे मदत हवी असेल, तर नक्की मला ईमेलवरती कॉन्टॅक्ट करा. थँक यू सो मच.